आनंदी मालिकेत आज आपण पाहणार आहोत युगंधरने शालकाला शिकवला धडा. तर ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. युगंधरची डील होत असते त्यावेळी शालका युगंधरचे डिझाईन चोरून त्या क्लायंटला आधीच दाखवते. आता युगंधरचा नंबर असतो डिझाईन दाखवण्याचा, तेव्हा युगंधर डिझाईन दाखवतो. ते क्लायंट म्हणतात तुमचा आणि शालका मॅडमचा डिझाईन सेमच आहे. त्यावर आरती त्या क्लायंटला सांगते की हे कापड बघण्याची गोष्ट नाहीये तर हाताने स्पर्श करून जगण्याची गोष्ट आहे. आमच्यासाठी फॅशन म्हणजे दोन संस्कृतीला जोडणारा पूल आहे. हा विचार माझा नाही तर आनंदीचा आहे. तुम्ही समजा माझ्या जागी तीच बोलतीये. आरतीचं बोलणं त्या दोन्ही क्लायंटला आवडलेलं असतं. तेव्हा ते दोन्ही क्लायंट म्हणतात आम्ही ही डील मिस्टर युगंधर यांनाच देतोय. आता इथं शालकाचा प्लॅन काहीच काम करत नाही. शालका उठून जातच असते तेव्हा युगंधर तिच्या समोर येतो आणि म्हणतो काय हो मॅडम, या टाळ्यांपुढे तुमचा आवाज कसं काय दबला? वाजवा टाळ्या वाजवा, कारण आता वेळ माझी आहे आणि शब्द बी माझाच आहे. त्यावर शालका म्हणते जास्त उडू नको, तुम्हाला आता नशिबाने साथ दिलीये. तर युगंधर म्हणतो आमचं डिझाईन चोरलं पण नियत तर तुझी आधीच खोटी आहे. रस्ता मोकळाय, तू जाऊ शकते. आता युगंधर आरतीला म्हणतो एकच नंबर पोरी, तू आपल्या कंपनीची लाज राखली पण ही कल्पना तुला सुचली तरी कशी? त्यावर आरती म्हणते पण तेवढ्यात युगंधरला फोन येतो त्यामुळे त्यांना थोडं बाहेर जावं लागतं. पण लगेच थोड्या वेळात आरती जवळ येतो आणि म्हणतो तुझ्या बहिणीला सांग काही बी लागलं तर हक्काने मला सांग. इकडे आबा देवापुढे प्रार्थना करतात की ही डील मालकालाच मिळू दे. त्यावेळी आरती पळत पळत येते आणि म्हणते मालक साहेबांना डील मिळालीये व त्यांनी आता मैदानच मारलंय. इकडे युगंधर शिर्केला म्हणतो की समीरा मला म्हणायची कोणाचेही उपकार ठेवायचे नाही आणि ठेवले तर ते व्याज सकट पूर्ण करायचे. त्यावर शिर्के म्हणतो पण मालक साहेब त्याचं हित काय? आता युगंधर म्हणतो त्या पोरीमुळे माझं नाव साता समुद्र पार गेलंय. आता तिचे हे उपकार कधीच विसरणार नाही. इकडे आबा त्या पोरींना विचारतो तुम्हाला काय काय हवे? तेव्हा एक जण सांगतं बासुंदी लापशी. तेव्हा आबा म्हणतो आरती हे तिन्ही करून टाक कारण आनंदाचा दिस आहे. त्यावर आरती म्हणते नाही नाही पोरींनो, एकच सांगा आणि एकावर समाधान माना. पण त्याच वेळी शिर्के दार वाजवतो आणि घरात येतो. आबा विचारतात काय विषय, तुम्ही इथं कस काय? शिर्के हसत म्हणतो आबा नका काळजी करू, मालक साहेब जाम खुश आहेत म्हणून त्यांनी यामध्ये लॅपटॉप पाठवलाय, ते पण खास आनंदीसाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आबा पेपर बघतात, त्यांना दिसतं आज 15 तारीख आहे. हे दिसल्यानंतर ते खाली बसतात, त्यांना खूप घाम येतो. फक्त आरतीलाच माहिती असतं की काय विषय आहे 15 तारखेचा. तेव्हा आबा त्या पोरींना सांगतो तुम्ही आज लवकर जावा आणि काम झालं की लगेच वापस या. तर प्रेक्षकांनो पुढील एपिसोड मध्ये आपल्याला नवीन राक्षस कॅरेक्टरची एंट्री होणार आहे. तर तो व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.